नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2025 या पेपर करता मानसशास्त्र विषयावरील महत्त्वपूर्ण असे 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आगामी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेकरता हा महत्त्वपूर्ण असणार आहे। आतापर्यंत मागील 10 वर्षात 2013 ते 2024 पर्यंत टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही मानसशास्त्र या घटकावर जे काही प्रश्न विचारण्यात आले होते, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रो। पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे। मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे? बघा, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला टीईटी 2013 मध्ये पेपर 1 करता विचारण्यात आला होता। बघा विद्यार्थी मित्र, पर्याय बघा, ॲनिमल इंटेलिजन्स, रिपब्लिक, डी ॲनिमा आणि प्रिन्सिपल सायकॉलॉजी असे आपल्याला या ठिकाणी पर्याय दिले आहेत। बघा विद्यार्थी मित्रो, दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी डी ॲनिमा आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3। ओके, बघा, अरिस्टॉटल ज्यांना मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते, तर यांनी हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रो लिहिला होता। ओके, डी ॲनिमा। बघा, आता या ठिकाणी थोडंसं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया याचं। बघा, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक जे आहे हे डी ॲनिमा आहे। अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी आत्म्यासंबंधीचे विचार त्यामध्ये समाविष्ट केले आहे। आणि बघा, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी अरिस्टॉटल यांनी जी आहे मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे। ओके, पहा, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी जी आहे मानसशास्त्राची व्याख्या ही केलेली आहे। ओके, बघा, होप सर्वांना या ठिकाणी हा प्रश्न व्यवस्थितरित्या क्लिअर झाला असेल। यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो। बघा, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो। भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्र म्हणजे डॅश डॅश होय। बघा, टीईटी 2019 मध्ये पेपर 1 करता हा प्रश्न विचारण्यात आला होता। पीटर सॅलोव्ही, विलियम जेम्स, डॅनियल गोलमन आणि जॉन मेयर असे या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले आहेत। तर विद्यार्थी मित्रो, भावनिक बुद्धिमत्ता म्हटलं तर या ठिकाणी डॅनियल गोलमन हे आहेत। ओके, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक कोण आहेत? डॅनियल गोलमन, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? बघा, आपल्याला जर आपलं उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल तर त्याकरता बुद्धिमत्तेबरोबरच भावनिक बुद्धिमत्तेचं देखील खूप महत्त्वपूर्ण योगदान हे त्याच्यामध्ये ठरतं। आता हे कशा पद्धतीनं हे आपण या ठिकाणी पाहूया। बघा विद्यार्थी मित्रो, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले असता म्हणजे काय असा विचार जो आहे हा डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे। ओके, हा गोलमन यांनी हा विचार मांडला। बघा, व्यक्तीच्या बुद्धीस भावनेची जोड मिळाली तर त्याचे जीवन काय समृद्ध होईल। बघा, व्यक्तीच्या बुद्धीस काय भावनेची जोड मिळाली तर त्याचे जीवन हे समृद्ध होईल आणि यशस्वी होईल असे डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञाचे मत होते। बघा, काय म्हणणं आहे की व्यक्तीच्या बुद्धीस जर भावनेची जोड मिळाली तर त्याचे जीवन समृद्ध होईल अशी त्यांची जी आहे त्यांचे यशस्वी होईल असं त्यांचं मत होतं। बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही टीईटी 2025 ची तयारी करत असाल तर तुम्हाला दररोज या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मानसशास्त्र या घटकासंबंधित टीईटीच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न बघायला मिळणार आहेत। आणि दररोज बघण्याकरता तुम्हाला करायचं काय तर सर्वांनी आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे। ओके, सर्वांनी काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि सर्व प्रश्नांची डिटेलमध्ये डेली पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? बघा, या ठिकाणी प्रतिमा सृष्टीतील निवडक काही आधार आहेत त्याच्या वेगळी आगळे वेगळे चित्र तयार करणारी जी प्रतिमा असतं, जे मानसिक चित्र तयार होतं, तर या संबंधी एक विधान आहे, ते कोणतं सत्य आहे? बघा, संवेदना, कल्पना, भावना की प्रेरणा? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी याचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कल्पना। ओके, बघा काय होतं बरं, या ठिकाणी बघा आपल्याला चित्र दिसतंय। ओके, हे जे आपल्याला चित्र दिसतंय याच्यामध्ये एक बालक काय कल्पना करताना दिसतोय, आपलं कल्पना विश्वामध्ये तो त्या ठिकाणी रमलेला दिसतोय। बघा, त्याच्या डोक्यात कल्पना येते फुलपाखराची वगैरे असं आपल्याला दिसतंय। मग याचा संबंध काय कल्पनेशीच असतो। बघा, आता कशा पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊया, इमॅजिनेशन ज्याला आपण म्हणतो। बघा, प्रतिमा सृष्टीतील जे आहे
निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला कल्पना म्हणजेच इमॅजिनेशन असे म्हणतात. आणि कल्पनेत मागे घेतलेल्या अनुभवांच्या आधारे एक नवे चित्र तयार केले जाते. ओके, मागे जे काही आपण अनुभव घेतले याच्या आधारे एक नवे चित्र तयार केले जाते, याला कल्पना असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्र बघा, खूप स्पष्टीकरणाचं कारण आपण समजून घेऊया. जसं की पहा, देव, राक्षस, अप्सरा, स्वर्ग, नर्क, कल्पवृक्ष या साऱ्या कल्पना अशाच प्रतिमांच्या जुळणीतून ज्या आहेत साकार झालेल्या आहेत. ओके, बघा चित्रपटांमध्ये आपल्याला स्वर्ग दाखवतात, राक्षस दाखवतात, देव दाखवतात. ओके, बघा आता स्वर्गामध्ये कोणता व्यक्ती जाऊन आलाय का प्रत्यक्षात की जशाला तसं आपल्याला त्या ठिकाणी स्वर्ग दाखवू शकेल? नाही ना. हे कसं आहे तर हे कल्पनांच्या जुळणीतून साकार झालेलं आहे. हे काय झालं तर कल्पनाच्या जुळणीतून साकार झालेलं आहे. त्याच्यामुळे काय आपण या ठिकाणी म्हणू शकतो कल्पना. ओके, बघा आता कल्पना म्हणजे एकंदरीत असं आपण देखील म्हणू शकतो की कल्पना म्हणजेच काय तर प्रतिमाचा खेळ असं म्हटल्यावर देखील अतिशयोक्ती ठरणे योग्य असणार नाही. ओके, अतिशयोक्ती ठरता कामा नये, कारण की ते बरोबर आहे की कल्पना म्हणजेच काय तर प्रतिमांचा खेळ, हे त्या ठिकाणी अगदी योग्य आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला बघा, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असं म्हणणं म्हणजे हा कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय? बघा, पेपर जर कमी गुण मिळाले आपल्याला तर काय होते विद्यार्थी, बघा काही वेळा काय कमी गुण मिळाले तर पेपर खूप अवघड होता अशा पद्धतीचा गयावया करायला लागतो. ओके, मग हे काय एक संरक्षण यंत्रणेचा वापर करणं होय याला म्हणतात. मग मानसशास्त्रीय भाषेमध्ये आपल्याला बघा काही संरक्षण यंत्रणा दिलेल्या आहेत. बघा TET 2019च्या पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्र. त्याला काय म्हणता येईल बरं? कुठल्या प्रकारची आहे? नकारात्मक आहे का, आत्मताडन आहे का, तादाम्य आहे का, प्रक्षेपण आहे? तर विद्यार्थी मित्र याला म्हणतात प्रक्षेपण. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता बघा, परीक्षेत कमी गुण मिळाले तर पेपर खूप अवघड होता असं म्हणणं म्हणजे काय तर हे प्रक्षेपण संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? प्रेरणेचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यापैकी जो एक प्रकार आहे आपल्याला ओळखायचा आहे मनोसामाजिक. बघा, संपादन, संलग्न, कुतूहल व शोधन आणि उत्सर्जन. बघा, संपादन ही मनोसामाजिक आहे, संलग्न आहे, कुतूहल शोधन हे देखील मनोसामाजिक आहे. ओके, तर दिलेल्या पर्यायापैकी उत्सर्जन ही नाही आहे. ओके, उत्सर्जन नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्सर्जन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पहा, उत्सर्जन ही काय सामाजिक प्रेरणा नाही. उत्सर्जन ही काय सामाजिक प्रेरणा नाही आहे. आता प्रेरणा हा जो घटक आहे हा आपण या ठिकाणी थोडंसं डिटेलमध्ये जाणूया विद्यार्थी मित्र. बघा, म्हणजे कुठल्याही पद्धतीने जर आपल्याला पेपरमध्ये प्रश्न आला तर तो आपला चुकता कामा नये. बघा, ध्येय जे आहे, ध्येय प्राप्तीस प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शर्तीचे मिश्रण म्हणजेच काय प्रेरणा होय. ओके, पहा, जसं की बघा विद्यार्थी मित्र, आता प्रेरणेचे फायदे काय आहेत? प्रेरणेचे फायदे काय काय आहेत तर बघा, जी प्रेरणा आहे, प्रेरणेमुळे सर्वप्रथम काय होतं तर प्रेरणेमुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी शारीरिक व मानसिक समतोल हा साधला जातो. प्रेरणेमध्ये विशिष्ट गोष्टीची निवड होते आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे प्रेरणा व्यक्तीच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाते. प्रेरणा म्हणजे व्यक्तीत उत्साह निर्माण करते. प्रेरणा व्यक्तीला स्फूर्ती प्रदान करते आणि प्रेरणा काय व्यक्तीला उत्साहित करत राहते. ओके, चला खूप महत्त्वपूर्ण हा पॉइंट होता. परीक्षेमध्ये यावर डेफिनेटली प्रश्न विचारले जाणार आणि TET परीक्षा अशी आहे की ज्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकेतील 25% डाटा हा जशाच तसा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारला जात असतो. ओके, चला एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे विद्यार्थी मित्र, आणि व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये कळवायचं आहे. ओके, चला पुढील प्रश्न बघा. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रांचा समावेश होत नाही? बघा, वॅटसन, गुथ्थी, हल आणि आसुबेल. तर बघा, कोणतं मानसशास्त्रात समावेश होणार नाही विद्यार्थी मित्र? या ठिकाणी साहचर्यवादी उपपत्ती म्हटलेला आहे. साहचर्यवादी, तर TET 2019 मध्ये पेपर 1 करता हा प्रश्न आला होता. साहचर्यवादी यामध्ये डेव्हिड आसुबेल यांचा समावेश होत नाही. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं
योग्य असं उत्तर आहे. ओके, डेव्हिड आसुबेल यांची कोणती उपपत्ती आहे तर साहचर्यवादी नाही, यांची आहे सामाजिक निरीक्षण. कोणती आहे? सामाजिक निरीक्षण, डेव्हिड आसुबेल. ओके, पहा विद्यार्थी मित्र, यानंतर पुढचा प्रश्न बघा. मस्तिष्क ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास डॅश डॅश होते. बघा, आपली जी मस्तिष्क ग्रंथी आहे तर या मस्तिष्क ग्रंथीमधील जे स्त्राव आहे, ओके, त्या स्त्रावाचं प्रमाण जर वाढलं तर काय होणार? व्यक्तीची बुद्धी वाढते का? नाही. व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता निर्माण वाढते का? नाही. शरीराची अवास्तव वाढ होते. काय होते याच्यामध्ये? शरीराची अवास्तव वाढ त्या ठिकाणी होत असते. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा, पर्याय क्रमांक 3 शरीराची अवास्तव वाढ होते हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. जर आपल्या मस्तिष्क ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या जे स्त्रावन आहे त्याचं प्रमाण जर वाढलं तर आपल्या शरीराची अवास्तव वाढ त्या ठिकाणी होत असते. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. या अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, व्यक्तीची मनोवृत्ती की चेतक स्त्रोत. तर विद्यार्थी मित्रो, याच्यामध्ये एक घटक समाविष्ट होत नाही, तो म्हणजे व्यक्तीची मनोवृत्ती. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा, चेतकामध्ये काय या ठिकाणी जे आहे व्यक्तीची मनोवृत्ती याचा समावेश होत नाही. बघा, स्मरणामध्ये व्यक्तीच्या मनोवृत्तीचा जो आहे परिणाम होत नसतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. बुद्धिगुण आणि मज्जापेशी तर मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात आणि या जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत सांगितलेले आहेत? बघा, थॉर्नडाईकची बुद्धीची उपपत्ती कोणती आहे विद्यार्थी मित्रो? शक्तिवादी आहे का? द्विघटक आहे का? अनेक घटक आहे का? नाही. तर याची आहे संख्यात्मक उपपत्ती. कोणती आहे? संख्यात्मक उपपत्ती या ठिकाणी थॉर्नडाईकची आपल्याला दिसून येते. आता बघा, थॉर्नडाईकच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या होत्या तर द्विघटक जी उपपत्ती आहे विद्यार्थी मित्रो. ओके, द्विघटक उपपत्ती ही स्पियरमन यांची आहे. ओके, द्विघटक कोणाची आहे तर स्पियरमन यांची द्विघटक उपपत्ती आहे. आणि त्यानंतर अनेक घटक उपपत्ती जी आहे, ओके, तर थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती या ठिकाणी आहे. बघा, यानंतर विद्यार्थी मित्रो, बघा स्पष्टीकरण समजून घ्या. संख्यात्मक उपपत्ती म्हणजे न्यूमरिकल हायपोथेसिस या माहितीवर आधारित सिद्धांत आणि युक्तिवाद ही एक होय आणि ही एक काय वैज्ञानिक पद्धत त्या ठिकाणी आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? ओके, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? टीईटी 2019 मध्ये पेपर 1 करता हा प्रश्न विचारण्यात आला होता. शब्द आठवणे कठीण जाते, अंकांचा क्रम चुकीचा लावतात, अनावश्यक अक्षरे जोडतात की कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. असे विद्यार्थी काय करतात ज्यांचे वाचन अक्षमता आहेत तर याच्यामध्ये बघा काय आहे, याच्यामध्ये अक्षम जे आहे याच्यामध्ये काय करणार बघा, त्यांना अक्षर शब्द आठवणे अवघड जाते, अगदी बरोबर आहे. अंकाचा क्रम चुकीचा लावतात, हे देखील बरोबर आहे. अनावश्यक घटक जोडतात ते त्या ठिकाणी. मात्र असं थोडी आहे की ते कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते? नाही, त्यांची अक्षमता जाईल त्या ठिकाणी, मग ते वाचन करू शकणार का? नाही. त्याच्यामुळे अयोग्य बाब कोणती आहे याच्यामधील? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, होप सर्वांना हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ समजला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी कव्हर केले. बघा, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना त्यांना अवघड जाते, ही बाब त्या ठिकाणी चुकीची आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही टीईटी 2025 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टीईटी संदर्भात आतापर्यंत 2013 ते 2024 पर्यंत जेवढे काही पेपर झाले तर त्या सर्व पेपरमधील अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मानसशास्त्र तसेच परिसर अभ्यास हे सर्व घटक तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. आणि याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जर या प्रश्नांची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही देखील जॉईन करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.